एकीकडे जालन्यामध्ये रावसाहेब दानवे शक्ती प्रदर्शन करतायत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळेंनीही आपला उमेदवारी अर्ज भरला आहे। माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। मतदार जागरूक झालाय अशी प्रतिक्रिया यावेळी अमित देशमुखांनी दिली आहे। कल्याण काळे प्रचंड मतांनी निवडून येणार असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे। जालन्यामधून डॉक्टर कल्याण काळे हे प्रचंड मताने निवडून येणार, त्यामुळे वर्ड ऑफ माउथ म्हणजे लोकांमध्ये जी त्यांच्या तोंडात चर्चा आहे ती आता सर्व दूर आहे आणि सगळ्याला याची कल्पना आहे। मला असं वाटतं की महाविकास आघाडी जालना लोकसभेची निवडणूक ही एकजुटीनं लढते आणि लोकांमध्ये आम्ही अधिक जोमानं आता या पंधरवड्यात जाऊ आणि जास्तीत जास्त मतदान डॉक्टर कल्याण काळे यांच्या पाठीशी आम्हाला कसं उभं करता येईल हा आमचा प्रयत्न असेल। महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून यावेळेला मी निश्चितपणाने विजयी होणार आहे। त्याचं कारण असं आहे की आज आम्ही माजी मंत्री आदरणीय राजेश भैया टोपे, माजी मंत्री आदरणीय अमित भैया देशमुख, आमचे आमदार कैलासजी गोरंट्याल आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कररावजी आंबेकर, त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र राजाभाऊ राख, आम्ही सर्वच मंडळीने आज या ठिकाणी महाविकास आघाडीचा फॉर्म भरलेला आहे। आणि विरोधक काय वल्गना करतात मला माहीत नाही, तुमच्या तोंडून मी ऐकतोय, परंतु विरोधकाच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे।